भरलेलं वांगं म्हटल्यानंतर माझ्या तर तोंडाला खूप पाणी सुटतं आणि त्यातल्या त्यात सुक्कं वांगं म्हटल्यानंतर तर जास्तच. तर चला मग सुरू करूया आपल्या रेसिपीला. तर इथं प्रथम मी पाव किलो वांगे छान असे सेंटरला 2 कट मारून फ्राय करून घेणार आहे. हे वांगे छान परतेपर्यंत आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, लसण, खोबरं, जिरे टाकून घेऊन हे व्यवस्थित मिक्सर वाटून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या प्लेटमध्ये मी इथे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. हळद, काळं तिखट, लाल तिखट व मीठ टाकून हे मसाला तयार करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे वांगे पण आपले छान फ्राय करून झालेले आहेत. त्याच पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून तयार केलेलं वाटण व मसाला टाकून परतून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला छान हलवत राहायचं आहे. व हे व्यवस्थित असं तयार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तळून घेतलेले वांगे यामध्ये टाकून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. इथे मी गरम पाणी ॲड करणार आहे, जेणेकरून भाजीचा कलर चेंज होणार नाही व पाणी टाकल्यामुळे आपली फोडणी करपणार नाही. आता हे व्यवस्थित आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरी किंवा पोळीसोबत खाऊ शकता, तसेच भातासोबत सुद्धा ही भाजी अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा. व अशाच रेसिपींसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. थँक्यू.